धाराशिव जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या हाल अपेष्टांचं विदारक वास्तव समोर आलंय। होर्टी येथील दिव्यांग अस्थिव्यंग निवासी शाळेतील हे चित्र पाहिलं तर विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या परिस्थितीत शिक्षण घ्यावं लागतंय याचा अंदाज येतो। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या निवासी शाळेत शिक्षणासोबतच सुरक्षित आणि योग्य वातावरण मिळणं अपेक्षित आहे। मात्र वर्गखोल्यांची ही अवस्था पाहता शाळा प्रशासन आणि संस्था चालक विद्यार्थ्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करतंय का असा सवाल उपस्थित होतोय। याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव पारवे यांनी। तालुक्यातील होर्टी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिव्यंग विद्यालयातील एक विदारक सत्यकाल समोर आले। एक व्हिडिओ व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये दिसलं होतं की विद्यार्थ्यांच्या ताटामध्ये अन्न नाही आहे, तरी इतर देखील पुरेशा काही सुविधा विद्यार्थ्यांना नाही आहेत। आपण आता सध्या त्याच होर्टी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिव्यंग विद्यालयामध्ये आहोत। आपण परिस्थिती एकूण पाहूया। एकंदरीत या ठिकाणी वर्ग सुरू आहे, विद्यार्थी आहेत, आपण शिक्षक देखील आहेत त्या ठिकाणी। आपण जाणून घेऊयात। दीदी काय सांगशील, जेवण मिळतंय का? जेवण मिळतंय का दीदी? दीदी जेवण मिळतंय? मिळतंय। काय काय असतं जेवणात? जेवणाला कधी भाकर असती, कधी चपाती असती, भाजी, वरण, वांग्याची भाजी, मसुरीची डाळ, भात वगैरे असतं। आठवड्याला चिकन मटण असतं। परत पुरणपोळी करतात सणाला। भैया जेवणाची क्वालिटी कशी आहे? मिळते का जेवण चांगलं? काय काय असतं जेवणात? ते असते सांगितलं। काय असतं? तू जेवत नाही का? जेवतो। सांग मग काय काय असतं जेवणात? भाजी, चपाती, भाकर, भात। सर, शाळेचा व्हिडिओ व्हायरल झाला मला माहीतच नाही, म्हणजे आज पाहिलं मी प्रत्यक्ष, पण ते कधी घेतला काय म्हणजे त्याच्याबद्दल मला परिस्थिती ज्ञात नाही। आता तुम्ही प्रत्यक्ष इथं पाहायला लागलात, विद्यार्थ्याकडून तुम्ही काय म्हणजे विचारणा करून घेतलेली आहे, वस्तुस्थिती तुम्ही जाणून घेतलेली आहे। व्हिडिओ चुकीचा आहे असं माझं स्पष्ट मत आहे। त्या व्हिडिओ दिसतंय की विद्यार्थी जेवायला बसले, ताटात अन्न नाही, काय नाही, सुविधा नाही। आता त्यांचं जेवण संपलं होतं, जेवण संपलं होतं, त्या म्हणजे जेवण संपलं असल्यामुळे त्या ताटात अन्न असण्याचा प्रश्नच येत नाही ना। बरं, ते व्हिडिओज कधी झालाय मला माहित नाही। जो काही व्हिडिओ व्हायरल झाला तो वस्तुस्थितीला धरून नाही आहे। काय आता तुम्ही स्वतः वस्तुस्थिती पाहिलेली आहे, तो व्हिडिओ केव्हाचा आहे, कोण व्हायरल केलं ते आम्हाला काही त्याची कल्पना नाही। मी वैभव पारवे, मराठी, तुळजापूर, धाराशिव।